नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आणि पालकांनो, बाळांनो, आजचा हा व्हिडिओ खूपच महत्त्वाचा ठरणार आहे, स्पेशली त्या विद्यार्थ्यांसाठी ज्यांचा सीईटी मध्ये थोडासा कमी स्कोर आलेला आहे. ठीक आहे, एक स्ट्रॉंग बॅकअप ऑप्शन म्हणून मी आज तुमच्यासाठी एक कॉलेज घेऊन आलोय बाळांनो, ज्याची एक्झाम तुमची 19 तारखेपर्यंत तुम्ही त्या एक्झामसाठी रजिस्टर करू शकता, त्या कॉलेजच्या एक्झामसाठी. आणि 20 तारखेला तुमची एक्झाम होणार आहे बाळांनो, 20 जुलैला. ठीक आहे, या कॉलेजला तुम्हाला एमएसटी सीईटीचा स्कोर बघितला जात नाही. ठीक आहे, या कॉलेजला तुम्हाला 12वीचा स्कोर बघितला जात नाही. ठीक आहे, जर तुम्ही या कॉलेजच्या एक्झाम मध्ये चांगला स्कोर केला, आणि फिजिक्स केमिस्ट्री नाही विचारत बाळांनो या कॉलेजच्या एक्झाम मध्ये, सिंपल मॅथ्स असतं. ठीक आहे, घरी बसून तुम्हाला एक्झाम द्यायची असेल, तुम्ही टॉप सुद्धा करू शकतात, आणि टॉप केल्यानंतर 100% स्कॉलरशिप सुद्धा या कॉलेजमध्ये तुम्हाला भेटू शकते. ठीक आहे, म्हणजे विदाऊट फीस सुद्धा ऍडमिशन होऊ शकतं जर तुमचा टॉप स्कोर आला तर. ठीक आहे, अदरवाईज तुम्हाला जेवढा तुमचा चांगला स्कोर येईल त्यानुसार तुमची फीस वगैरे असेल या कॉलेजची. पण तुमच्यासाठी एक स्ट्रॉंग बॅकअप असेल बाळांनो, जरी तुम्ही एमएसटी सीईटीच्या कॅप राऊंड साठी प्रयत्न करतायत. हे एक प्रायव्हेट कॉलेज आहे बाळांनो, या गोष्टीची तुम्हाला नोंद घ्यायची. आणि जर तुमची इच्छा असेल की तुम्हाला एक प्रायव्हेट कॉलेजमध्ये ॲज अ बॅकअप ऑप्शन क्रिएट करून ठेवायचा आहे, किंवा ज्यांचा स्कोर कमी असेल, त्यांना वाटत असेल की जर कॅप राऊंड मध्ये माझं नाही झालं चांगल्या कॉलेजमध्ये, तर माझ्याकडे एक स्ट्रॉंग काही ना काही ऑप्शन पाहिजे, ते विद्यार्थी नक्कीच या कॉलेजची एक्झाम द्या बाळांनो. ठीक आहे, माझं काय म्हणणं आहे, आत्ताच जाऊन मी तुम्हाला ऍडमिशन घ्यायला लावतोय का प्रायव्हेट कॉलेजेसमध्ये? नाही, मी आत्ताच तुम्हाला नाही सांगत. मी काय सांगतोय, फक्त यांची एक्झाम देऊन ठेवा. एक्झामची फीस 100-200 रुपये एक्झामची फीस असते बाळांनो, ती पण नसते भरपूर कॉलेजेसची, मी जी सांगतोय तुम्हाला. ठीक आहे, जर तुम्ही हा कुपन कोड यूज केला ALTA ALTA 80, ठीक आहे, तर तुम्हाला काही फीस पण नाही लागणार बाळांनो. तुम्ही एकदा चेक करू शकता, डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक टाकलेली आहे. तर या कॉलेजबद्दल थोडीशी मी तुम्हाला माहिती सांगतो है ना, जेणेकरून तुम्ही या कॉलेजला ॲज ऑप्शन का निवडायचंय. पहिली गोष्ट, हे कॉलेज तुमचं पुण्यामध्ये सिच्युएटेड आहे बाळांनो. ठीक आहे, पुण्यामध्ये आहे म्हणजे पुणे हे विद्येचं माहेरघर आहे. ठीक आहे, कॅपिटल, इंडियाज एज्युकेशनल कॅपिटल कन्सिडर केलं जातं बाळांनो पुण्याला. ठीक आहे, आणि एक गोष्ट लक्षात ठेवा, आता हे एक न्यू एज टेक स्कूल आहे बाळांनो. मी ज्याच्याबद्दल बोलतोय त्याचं नाव आहे ऑल्टा स्कूल ऑफ टेक्नॉलॉजी बाळांनो. हे एक न्यू एज टेक स्कूल आहे ना. हे कॉलेज तुमच्या पुण्यातच आहे. ट्रॅडिशनल एज्युकेशन सिस्टम पासून खूप वेगळं आहे बाळांनो. ठीक आहे, इथं तुम्हाला फिजिक्स केमिस्ट्री सारखे सब्जेक्ट नाही शिकवत पहिल्या इयरला. ठीक आहे, इथं तुम्हाला ट्रॅडिशनल अप्रोचने एक न्यू अप्रोच असतो बाळांनो. पूर्ण कॉलेज AI बेस्ड आहे ना, पूर्ण करिक्युलम यांचं AI बेस्ड आहे. कारण आता AI ची जेवढी डिमांड आहे बाळांनो, त्या हिशोबाने हे पूर्ण कॉलेज AI करिक्युलम बेस्ड कॉलेज बनवलंय यांनी. ठीक आहे, सगळ्या मोठ्या मोठ्या कंपनीज पुण्यामध्ये आहेत बाळांनो. तुम्ही TCS, इन्फोसिस, कॉग्निझंट, मास्टर कार्ड वगैरे सगळ्या गोष्टी पुण्यामध्ये. तुमचं एक नेटवर्किंग होतं बेसिकली, म्हणून तुम्हाला हे कॉलेज एक बेनिफिशियल ऑप्शन ठरू शकतं. ठीक आहे, आता गव्हर्नमेंट अप्रूव्ड युनिव्हर्सिटी डिग्री तुम्हाला भेटेल बाळांनो या कॉलेजमधून. AI फर्स्ट बीटेक प्रोग्राम इथं तुमचा कंडक्ट केला जाईल. बीटेक डिग्री भेटेल तुम्हाला. ठीक आहे, इंजिनिअरिंगची, आणि तुम्हाला गव्हर्नमेंट अप्रूव्ड युनिव्हर्सिटीमधून भेटेल बेसिकली. ठीक आहे, अजिंक्य DY पाटील युनिव्हर्सिटीमधून तुम्हाला डिग्री भेटेल. पण कॉलेज असेल तुमचं ऑल्टा स्कूल ऑफ टेक्नॉलॉजी, एकच टाईप कॉलेज आहे बाळांनो ते. ठीक आहे, आता याच्यामध्ये तुम्ही त्यांचं 4 वर्षाचं फ्रेमवर्क खूप स्ट्रॉंग आहे बाळांनो. पहिल्या वर्षी तुम्ही बिल्ड करतात, सेकंड वर्षी तुम्ही डेव्हलप करतात, थर्ड वर्षी तुम्ही स्पेशलाइज करतात, आणि फोर्थ इयरला तुम्ही एक तुमचा कॅपस्टॉन प्रोजेक्ट सुद्धा लॉन्च करतात. पूर्ण 4 वर्षाच्या जर्नीमध्ये बाळांनो. पहिल्या इयरला काय करणार तुम्ही, C++, पायथन प्रोग्रामिंग वगैरे अशा गोष्टी शिकणार. आता बाकीच्या कॉलेजेसमध्ये तुम्ही फर्स्ट इयरला फिजिक्स केमिस्ट्री शिकतात बाळांनो. इथं फर्स्ट इयरलाच तुम्ही AI टूल्स वगैरेचा ऍक्सेस तुम्हाला भेटतो. ChatGPT, क्लॉड, परप्लेक्सिटी वगैरे यांच्यावरती तुम्ही काम करतात. ठीक आहे, रिअल प्रोजेक्ट्स तुम्ही काम, डे 1 पासून रिअल वर्ल्ड प्रोजेक्ट्स वरती तुम्ही काम करतात. ठीक आहे, डे 1 पासून तुमची कोडिंग सुरू होऊन जाते बाळांनो. गिटअप पोर्टफोलिओज तुम्ही बनवतात, तुमचे रिअल प्रोजेक्ट्स वरती काम करतात. मॅकबुक तुम्हाला फ्री भेटतं बाळांनो इथं, जेणेकरून तुम्ही कोडिंग एक्सपिरियन्स तुमचा चांगला करू शकता. ठीक आहे, 15+ प्रीमियम AI टूलचा तुम्हाला ऍक्सेस भेटतो. ठीक आहे, सेकंड इयरला तुम्ही डेव्हलप करतात बाळांनो. ठीक आहे, फुल स्टॅक डेव्हलपमेंट वगैरे या सगळ्या गोष्टी शिकतात तुम्ही. AI चॅटबॉट्स, ओपन AI, इंटेलिजंट ऍप्लिकेशन वगैरे या सगळ्या गोष्टी तुम्ही शिकतात सेकंड इयरला. थर्ड इयर तुमचं स्पेशलायझेशन इयर असतं बाळांनो, जिथं तुम्ही टेन्सर फ्लो, पायटॉर्च, AWS क्लाउड, MLOps, प्रोडक्शन ऑफ AI डेव्हलपमेंट वगैरे या सगळ्या गोष्टी शिकत असतात. फोर्थ इयर हे एक लॉन्च इयर असतं बाळांनो तुमचं. इथं तुम्ही ओरिजिनल तुमचे कॅपस्टॉन प्रोजेक्ट लॉन्च करतात. प्लेसमेंटसाठी तुमचे प्लेसमेंट बुट कॅम्प्स कंडक्ट केले जातात. मॉक इंटरव्ह्यूज कंडक्ट केले जातात बाळांनो. सिस्टम डिझाईन, एंड टू एंड AI प्रोडक्ट्स तुमचे इथं क्रिएट केले जातात बेसिकली. इथं तुम्हाला स्टुडंट डेव्हलप प्रोजेक्ट सिमिलर टू मेटा. ठीक आहे, सिमिलर टू, आता हे एवढे जेवढे तुमचे कंपनीज आहेत, या कंपनी सारखेच प्रोजेक्ट्स ॲज अ डुप्लिकेट प्रोजेक्ट्स ते क्रिएट करतात इथले स्टुडंट. आता मेटाचं डुप्लिकेट यांनी क्रिएट केलेलं आहे, लुक लाईक. ठीक आहे, नेटफ्लिक्स, झोमॅटो, AI चॅटबॉट्स, AI जनरेटर, AI कोडिंग असिस्टंट वगैरे या सगळ्या गोष्टी. रिअल इंडस्ट्री एक्सपोजर खूप जास्त भेटतो बाळांनो तुम्हाला. ठीक आहे, इंडस्ट्रीला ज्या गोष्टीची डिमांड असते तीच गोष्ट इंडस्ट्री कॉलेजकडे मागते. ठीक आहे, आम्हाला असे विद्यार्थी पाहिजे, आणि कॉलेज तेच त्यांना प्रोव्हाइड करतं बाळांनो. हा फरक असतो न्यू एज टेक्नॉलॉजी टेक स्कूलचा. ट्रॅडिशनल कॉलेजेसचा सिलेबस अजून चेंज झालेला नाही 20 वर्षापासून.
न्यू एज टेक स्कूलचा सिलेबस दर 1 वर्षात चेंज होतो बाळांनो. का? कारण जसं जसं टेक्नॉलॉजी पुढे चालते यांचा सिलेबस लगेच चेंज होतो. गव्हर्नमेंट जे तुमचे ट्रॅडिशनल कॉलेजेस आहेत त्यांचा सिलेबस चेंज व्हायला खूप टाइम लागतो, कारण एवढं आज सोपं नसतं ते, है ना. इंडिया टेक इकोसिस्टम मध्ये यांचा खूप मोठा पार्ट असणार आहे बाळांनो. तुम्ही पुण्यामध्ये शिकणार, तुमचे हॅकॅथॉन, स्टार्टअप इव्हेंट्स वगैरे खूप जास्त होतील. नेटवर्किंग अपॉर्च्युनिटीज तुम्हाला भेटतील, इंटर्नशिप, स्ट्रॉंग इंडस्ट्री एक्सपोजर तुम्हाला भेटेल बाळांनो. इंडस्ट्री मेंटर्स तुमचे असतील, ठीक आहे. तुम्हाला मेंटरशिप भेटेल. गुगल, मायक्रोसॉफ्ट, अमेझॉन, VMware अशा कंपनीच्या इंजिनियर्स सोबत तुम्हाला मेंटरशिप भेटेल, ठीक आहे. आता यांचे खूप सारे ब्रांचेस आहेत बाळांनो. पुणे, हैदराबाद, जयपूर, इंदोर, सोनीपत इथं त्यांचे कॉलेजेस आहेत, ठीक आहे. पण आपल्यासाठी बेस्ट ऑप्शन काय? पुणे आपल्यासाठी बेस्ट ऑप्शन आहे. 19 तारखेला यांची एक्झाम होणार आहे बाळांनो. 19 पर्यंत तुम्ही रजिस्टर करू शकतात. 20 तारखेला यांची एक्झाम होणार आहे. ऑल्टा 80 ALTA80 हा कुपन कोड जर यूज केला तर तुम्हाला 80% एक्झाम फीस पण माफ होऊन जाईल बाळांनो. म्हणजे तुम्हाला 50-100 रुपये द्यावे लागतील एक्झाम फीस, ठीक आहे. तेवढी एक्झाम देऊन ठेवा. माझं असं नाही म्हणणं आज जाऊन ऍडमिशन घेऊन घ्या. माझं असं म्हणणं एक बॅकअप ऑप्शन क्रिएट करून ठेवा, एक्झाम देऊन ठेवा, ठीक आहे. तर या गोष्टी होत्या या सगळ्या व्हिडिओमध्ये, ठीक आहे. तुम्हाला एक बेटर ऑप्शन मला सजेस्ट करायचं होतं. नक्कीच तुम्ही ॲज अ बॅकअप ऑप्शन क्रिएट करून ठेवू शकतात बाळांनो. पहिले तर आपण कॅप राऊंडच ट्राय करू, पण एक बॅकअप साईड बाय साईड क्रिएट करून ठेवा. भेटूया नंतरच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय, टेक केअर, थँक्यू.